पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही जसजशी जवळ येते तसं तसं दोन्ही बाजूनी आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. परंतु मूळ प्रश्न असा आहे की ही निवडणूक ज्या प्रश्नांसाठी लढवली गेली पाहिजे त्याबद्दल राजकीय नेते मंडळी का बोलत नाहीत. कदाचित जर ही पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक मुद्द्यांवर झाली तर जनतेच्या मनामध्ये जो एक सुप्त राग आहे तो मतदानाच्या रूपाने उद्या बाहेर येईल आणि इथं परिवर्तन येईल, आपली सत्ता जाईल अशा पद्धतीची भीती या सत्ताधाऱ्यांना इथं वाटते का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीचा प्रचार सध्या केला जातोय त्यामध्ये जनतेच्या मुद्द्याविषयी बोलणं सोडून व्यक्तिगत आरोप करणं हाच एक फंडा इथल्या राजकारत्यांनी अवलंबलेला दिसतोय. खरं तर पंढरपूरमध्ये तुम्ही बघितलं तर मुळात ही निवडणूक श्यामलताई शिरसट विरुद्ध परिणिता भालके यांची असताना ज्या पद्धतीनं ही निवडणूक लक्ष्मणदादा पापरकर विरुद्ध भगीरथदादा भालके, प्रशांत मालके यांच्या विरोधात भगीरथ भालके अशी निर्माण करून जाणीवपूर्वक या निवडणुकीमधला मुख्य दोन चेहरे परिणिता भालके आणि श्यामलताई शिरसट यांना दुर्लक्षित करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या ज्या मूळ समस्या आहेत त्या वर न येऊ देणं हाच एक प्रयत्न या निवडणुकीच्या प्रचारामधनं या सत्ताधाऱ्यांचा आहे का, हा प्रश्न खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना पडतोय. कारण पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही पंढरपूरच्या हिताची, पंढरपूरमधल्या बदलाची, पंढरपूरच्या विकासाची निवडणूक असणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीनं संपूर्ण पंढरपूर पाठीमागच्या अनेक वर्षापासून धुळीच्या खाईमध्ये आहे, जे पंढरपूर मागची अनेक वर्ष मैला मिश्रित म्हणजे विष्ठा मिश्रित पाणी पितंय, ती मोठी समस्या आहे. ज्या पंढरपूरला शहरातून या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी अर्धा पाऊण तासाचा वेळ लागायला लागलाय, कारण मोठ्या प्रमाणामधली ट्रॅफिकची समस्या इथं आहे. साधा एक सिग्नल इथं नाही. जे 165-66 सीसीटीव्ही कॅमेरे हे परवा दिवशी सत्ताधारी बसवले म्हणले ते नेमकं काय करतायत, मग नेमकं कुठल्या भागामध्ये कधी ट्रॅफिक होतंय, इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा आहेत, त्या सुटल्यानंतर गर्दीचं कसं नियोजन करायचं, हा प्लॅन आतापर्यंत इथल्या लोकांनी का केला नाही. हे पंढरपूर शहर जिथं कोट्यावधी रुपयांचा निधी येतोय आणि हे निधी येताना सुद्धा गंमत अशी आहे की हा निधी इथं कुणीतरी सत्ताधारी, इथं अमुक कुणीतरी नेता आहे म्हणून नव्हे, तर हा निधी इथं विश्वाचा मालक पांडुरंग साक्षात उभा आहे, त्यांचा विकास आणि इथलं त्यांच्या निमित्ताने येणारा वारकरी भाविकांना सुखसुविधा यासाठीचा निधी येतोय. हे अनेक वेळा सत्ताधाऱ्यांनीच बोलून दाखवलंय की इथं पंढरपूरचा पांडुरंग आहे म्हणून निधी येतोय, नाहीतर आमची ती पात्रता नाही. आणि मग जर असं असेल तर पंढरपूरला निवडून येणारा माणूस हा कुठल्या पक्षाचा निवडून येतो हे फार महत्वाची गोष्ट नाही. पंढरपूरमध्ये निवडून येणारा माणूस हा जनतेच्या भल्याचा आणि सुखाचा विचार करणारा असला पाहिजे. तो इथं शासनाच्या वतीनं हस्तक म्हणून काम करण्यापेक्षा जनतेचा आवाज म्हणून काम करणारा पाहिजे. आलेला शासनाचा वरचा 1 रुपया शेवटच्या घटकापर्यंत आणि प्रत्येक ठरवलेल्या विकास कामांपर्यंत कसा जाईल याचा विचार करणारा असला पाहिजे. हे सगळं सोडून ज्या पद्धतीचे आरोप आणि प्रत्यारोप केले जात आहेत, जनतेला मूळ मुद्द्यापासून भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथं साधी सामान्य मुतारीवर ही पंढरपूरची निवडणूक होते. एवढ्या वर्षाच्या नंतर 28 युग झालं इथं पांडुरंग उभा असताना, एवढं मोठं तीर्थक्षेत्र इथं असताना ज्या पद्धतीचे आरोप त्या ठिकाणी होत आहेत त्या आरोपामधनं बाहेर पडून कुठेतरी ही पंढरपूरची निवडणूक साधी मुतारीवर होते आणि पंढरपूरमधल्या सार्वजनिक जीवनामध्ये मुतारीची व्यवस्था नाही सोडाच, परंतु नगरपालिकेच्या त्या बिल्डिंगमध्ये देखील तिथल्या महिलांसाठी जर मुतारींची व्यवस्था नसेल तर काय पद्धतीचं व्हिजन घेऊन आपण लोकांमध्ये जाऊ शकतो, हा विचार देखील इथल्या सत्ताधाऱ्यांनी आणि राजकीय नेते मंडळींनी करायची गरज आहे. जर कोट्यावधी रुपये इथं येत आहेत तर मग हे पंढरपूर आतापर्यंत स्वच्छ पाणी का पिऊ शकलं नाही, जर कोट्यावधी रुपयांचा निधी इथे येतोय तर पंढरपूरमधली ट्रॅफिकची समस्या का सोडवू शकलो नाही, जर इथं कोट्यावधी रुपयांचा निधी येतोय तर रस्त्याची कामं नीटनेटकी करून कॉन्ट्रॅक्टदाराकडून कुठलीही टक्केवारी न घेता त्याला उलटा हा दम देऊन की 5 वर्षाचा 3 वर्षाचा मेंटेनन्स तुझ्याकडे आहे, इथं साधा खड्डा पडला आणि धुराळा वाढला तर तुला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकीन, अशा पद्धतीची धमकी देऊन इथल्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून त्या ठिकाणी कामं नीट का करून घेतली जात नाहीत. त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे इथं नगरपालिकेच्या अनेक शाळा आहेत, आज त्यांची दुरावस्था प्रचंड आहे. दुसऱ्या बाजूला खाजगी शाळा आहेत, त्या खाजगी शाळांमध्ये लाखो रुपयांची फी द्यावी लागते. आज मुळातच सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना त्यांची लेकरं ही त्या ठिकाणी पैसे भरून शिकवायची, म्हणजे शिक्षणासारखा मूलभूत हक्क सुद्धा आम्ही विकत घ्यायचा आणि आमच्या शेजारी असलेली नगरपालिकेच्या शाळा बंद पडायच्या. हे जे सत्ताधाऱ्यांकडून पाठीमागच्या अनेक वर्षापासून केलं जातंय याच्यामध्ये बदल कसा व्हायचा. मी म्हणालो तसं पंढरपूरच्या अनेक भागातून या नदीपात्रामध्ये मैला मिश्रित म्हणजे विष्ठा मिश्रित पाणी जातंय, ते स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार इथल्या जनतेला कधी मिळणार. पार्किंगच्या व्यवस्थेचा बोजबार आहे. पंढरपूरमध्ये आल्यानंतर भाविकांची जी लूट केली जाते
50 रुपये 100 रुपये प्रसंगी दमदाटी करून पावती न देता 200 500 रुपयांची जी वसुली केली जाते त्यातून पंढरपूरची बदनामी होते. तसे व्हिडिओमध्ये व्हायरल झाले होते. त्या बदनामी थांबवण्यासाठी काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. उपनगरापासून ते खालच्या संपूर्ण परिसरामध्ये पाणी व्यवस्थित येत नाही लोकांना, ही अतिशय बेसिक नीड आहे. त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. या पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा जायचं कुठं थांबायचं कुठं हा प्रश्न लोकांना पडतोय. त्याच्याबद्दल काय उभा करायचा हा प्रश्न आहे. या पंढरपूरमध्ये खऱ्या अर्थानं अजून देखील त्या ठिकाणी ज्या सर्वसामान्य महिला भाजी विक्रीला बसतात किंवा चुडे बांगड्या विकायला बसतात, हातगाडेवाले आहेत, यांची व्यवस्था कुठं करायची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये भटकी जनावरं मोठ्या प्रमाणामध्ये फिरतायत, त्याचा ट्रॅफिकचा अडथळा होतोय, त्यातून जे वळसं घातला जातोय त्यातून अनेक अपघात घडतायत. त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. इथपासून ते असे 100 प्रश्न सांगता येतील जे आज पंढरपूरमध्ये उभा आहेत. हे सगळे असताना मात्र सत्ताधारी या मूळ मुद्द्यांना बगल देत ही निवडणूक व्यक्तिगत पातळीला म्हणजे भगीरथ भालके विरुद्ध पापरकर साहेब, भगीरथ भालके यांच्या विरुद्ध प्रशांत मालक अशा पद्धतीची निवडणूक लढवू पाहतायत. आणि यातून खऱ्या अर्थानं तुमचं स्वार्थ त्या ठिकाणी साध्य केलं जातील, परंतु सामान्य जनतेच्या मूळ मुद्द्याचं करायचं काय हा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं सामान्य जनता विचारते. कारण इथं लोकांना परिणिता भालके निवडून येतात का श्यामलताई शिरसाट निवडून येतात, भालकेंची सत्ता येते का परिचारकांची सत्ता येते, हे फार महत्वाचं वाटत नाही. कारण असं येण्यानं पंढरपूरमध्ये काही फरक पडत नाही. अनेक वेळा सत्ता तर झाली असली आणि वरून कोट्यवधीचा निधी येत असला तर तो मातीतच मिसळलाय. इथं प्रामाणिकपणानं काम करणारा शासक येतो का नाही हा पंढरपूरकरांचा प्रश्न आहे. सामान्य पंढरपूरकरांना तुमच्या राजकारणाशी घेणं देणं नसतं. त्याला इथल्या पंढरपूरमध्ये दहशतमुक्त वातावरण पाहिजे, त्याला या पंढरपूरमध्ये भयमुक्त वातावरण पाहिजे. आज महावीर नगर सारखा परिसर आहे जो पंढरपूरचा खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू आहे आर्थिकदृष्ट्या. तिथं अनेक मोठमोठ्या प्रकारची दुकानं आहेत, तिथं रस्त्याचा बोजवार आहे, तिथं पार्किंग नाही, तिथं दुकानदार आपले लाखो रुपये खर्चून त्या ठिकाणी दुकानं बांधून बसलेत, त्यांची रोज धूळ त्यांच्या चेहऱ्यावर येते. त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांना साधी स्वच्छतेची व्यवस्था नाही. मंदिर परिसरातल्या लोकांना त्या ठिकाणी त्या कॉरिडॉरची धास्ते. कारण 1982-85 जे त्या ठिकाणी इथं मास्टर प्लॅन आला आणि विस्थापन झालं, त्या विस्थापित नगरामधल्या लोकांना अजून सुख सुविधा नाहीत. साधा त्या लोकांना उतारा मिळाला नाही, मोबदला मिळाला नाही. उद्या इथं शासन सांगतंय आम्ही तुम्हाला मोबदला देऊ, पण ते देईलच कशावरून, कारण 82-85चा अनुभव आपल्या सोबत आहे. डीपी रोडची समस्या फार मोठी आहे. खरं तर हे पंढरपूर शहरातनं अजून एक गोष्ट फार दुर्लक्षित होते की कॉरिडॉरमध्ये काही लोक बाधित होणार आहेत, परंतु डीपी रोडच्या बाबतीमध्ये 7,000 कुटुंबाची घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यांच्याबद्दल कोण काय बोलणार आहे का नाही, असे अनेक घटकांचे प्रश्न आहेत. इथं वेगवेगळे घटक आहेत. नदीपात्राकडच्या लोकांना नदी स्वच्छ पाहिजे, तिथं नमामि चंद्रभागा झाली तरी नदी तशीच घाण आहे, तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न खालच्या पट्ट्यातल्या लोकांना आहे. अनेक भागामध्ये उघड्या गटारी आहेत, ज्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये जाते, ते पाठीमागचे अनेक वर्ष जाते, तो महत्वाचा प्रश्न आहे. नगरपालिकेच्या स्वच्छतागृहाचं पाणी लोकांच्या दारात जातं, ही त्याच्याहून वाईट गोष्ट आहे. या सगळ्या सोबतच ज्या पद्धतीनं शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गलिच्छ अशा पद्धतीचं घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण झालंय, त्या घाणीच्या साम्राज्यापासून आम्हाला मुक्ती कधी मिळणार याच्याकडे पंढरपूरचा सामान्य नागरिक आस लावून बसला असताना प्रचारामधले मुद्दे मात्र तुम्ही इथं काय केलं, तुम्ही या ठिकाणी काय केलं अशा पद्धतीचे असतील तर निवडणूक ही मुद्द्यावरून काढायची, मुद्द्यावर न्यायची. आणि मुद्द्यावरच्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी मग मुद्दे येत नाहीत आणि मुद्दे नाही आले की मग सामान्य नागरिकांना वेगळ्या पद्धतीने भरवता येतं. हा जो एक डाव इथं चालू आहे तो डाव खऱ्या अर्थानं यावेळेला सामान्य नागरिकांनी हारून पाडायला हवा. कारण ही एकच संधी असते निवडणुकीची की ज्या काळामध्ये तुम्ही तुमच्या हक्काच्या असलेल्या, तुम्ही तुमच्या लाख मोलाच्या मतदानातून तुम्हाला पंढरपूर कसं पाहिजे हे ठरवू शकता. इथल्या मतदारांनी हे लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या एका मतामध्ये हे पंढरपूर कसं असावं तसं पंढरपूर तयार करायची ताकद आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे पंढरपूर धूळमुक्त असावं, कारण असं बोललं जातं की या रस्त्याला पंढरपूर शहरामध्ये सत्ताधारी देखील आता प्रचारामध्ये सांगतात की लाखो रुपयांचा निधी इथे येतोय रस्त्यांसाठी, काहीतरी 175-80 कोटीचा रस्ते इथं झाले, हा मुद्दा आहे. आणि मग जर एवढ्या कोटीचे रस्ते इथं झाले असतील तर मग पंढरपूरमध्ये धूळ का निर्माण होते, ते मागच्या अनेक वर्षांपासून का निर्माण झाले, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याचा असा अर्थ आहे की निधी येतोय परंतु तो व्यवस्थित खर्च केला जात नाही, त्यामध्ये भ्रष्टाचार, टक्केवारी मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि मग रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची होतात. तो रस्ता लगेच खराब होतो, पुन्हा 3-5 वर्ष त्याकडे जे मेंटेनन्स असतं त्या बिचाऱ्यांना आधीच टक्केवारी दिल्यामुळं त्या ठिकाणी तो पुन्हा मेंटेनन्सकडे लक्ष देत नाही आणि टक्केवारी घेऊन मिंद झाल्यामुळे मग सत्ताधारी पुन्हा त्याला जाब विचारत नाहीत. ही परिस्थिती आहे का? त्यामुळे पंढरपूरमध्ये धूळ निर्माण होते का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. या पंढरपुराचे महिला मिश्रित पाणी पाजलं जाते अनेक वर्ष, त्याचं काय करायचं हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. या पंढरपूरमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे.
उपनगरातला माणूस खाली जाऊन जर त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला जायचा म्हणला तर अर्धा तास या शहरामध्ये त्याला ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतंय. आणि रोजचे अर्धा तास म्हणजे इथल्या सामान्य माणसाचे किती वेळ तुम्ही वाया घालवताय, हा सगळ्यात महत्वाचा हा निवडणुकीचा प्रश्न आहे. आणि मग हे सगळं असताना तुम्ही पंढरपूरच्या सुरक्षेबद्दल बोलणार आहात का नाही? परवा दिवशी सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की इथं एवढे मोठे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, आणि मग जर एवढे मोठे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर इथं गुन्ह्याच्या घटना का घडतायत, इथं माणसं का मारली जात आहेत? ज्या पद्धतीची व्यवस्था इथं असायला पाहिजे होती, या सीसीटीव्हीचा वापर करून पंढरपुरातलं ट्रॅफिक कंट्रोल करायला पाहिजे होतं, या सीसीटीव्हीचा वापर करून पंढरपुरातल्या गुन्हेगारीला आळा बसायला पाहिजे होता. हे सगळं का होत नाही पंढरपूरमध्ये, हा सामान्य माणसांचा प्रश्न आहे. आणि निवडणूक ही ह्या मुद्द्यावर झाली पाहिजे. लोक पूर्वी इतके आता बावळट राहिले नाहीत, लोकांना कळतंय. जर ही निवडणूक तुम्ही पापरकर साहेब विरुद्ध भालके साहेब, परिचारक मालक विरुद्ध भगीरथ दादा अशी नेणार चाल, तर मग या निवडणुकीमध्ये सामान्य माणसानं काय करायचं, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. ही निवडणूक परिणिता भालके विरुद्ध श्यामलताई शिरसट यांची आहे. या दोघींनी या पंढरपूर शहरासाठी आम्ही काय करू याचं विजन मांडलं पाहिजे. या दोन महिला, कारण मुळात महिलांना आपण राखीव मतदारसंघ ठेवतोच यासाठी की महिलांना हित संधी मिळावी काम करण्याची, कारण महिलांची भूमिका ही आईची भूमिका असू शकते आणि आई मुलाबाळांचं वाटोळ होऊ देणार नाही, हा त्यामागे विचार शासनाचा असतो. महिलांचं सबलीकरण हा त्या पाठीमागचा मानस असतो. हे असताना ह्या दोन उमेदवार सोडायच्या आणि ही निवडणूक माणसाने भांडायची, गड्यांनी कुस्त्या खेळायच्या या निवडणुकीमध्ये, आणि पंढरपूरच्या मूळ मुद्द्यांना बगल द्यायची, पुन्हा निवडणुका जिंकायच्या, आणि पुन्हा पंढरपूर धुळयुक्तच असणार. पुन्हा पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा नारागी, धूळमुक्त पंढरपूर, दहशतमुक्त पंढरपूर, ट्रॅफिक मुक्त पंढरपूर, गटारमुक्त पंढरपूर, महिला मिश्रित पाण्याचं मुक्त पंढरपूर. कसं होणार हे सगळं? मी सुरुवातीला म्हणालो तसं नगरपालिकेच्या कित्येक शाळा इथं आहेत. आज सर्वसामान्य माणसांचं कंबरड मोडलंय, त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशा वेळेला शिक्षणासारख्या मूलभूत सुविधेला लाखो रुपये खर्च करावे लागतात आणि शेजारी असलेल्या नगरपालिकेच्या शाळा बंद आहेत. पंढरपूरमध्ये सरकारी दवाखाना नीटनेटका नाही आहे, तो पंढरपूरच्या एका कोपऱ्यामध्ये, तिथेही सर्वसामान्य माणूस जायला धाजावत नाही. उपनगरातला माणूस तिथपर्यंत पोहोचत नाही. या नगरपालिकेमधल्या अधिकाऱ्यांचा कारभार सगळ्यांना माहित आहे. 10-10 दिवस एका कागदासाठी चक्रा मारावे लागतायत. हा पारदर्शकपणा तिथं आला पाहिजे. आज नगरपालिकेच्या माध्यमातून जी स्वच्छतेची कामं आहेत, कालच आम्ही बातमी लावली की पंढरपूर शहरामध्ये धूळ बसू नये म्हणून जे धूळ खाली बसावी म्हणून जे मशीन आणले, ते मशीन धूळ खात पडले. ही खऱ्या अर्थानं पंढरपूरकरांसाठीचा महत्वाचा प्रश्न आहे. मुतारी नाही, हा पंढरपूरकरांसाठी बेसिक प्रश्न आहे. आज पंढरपूर शहराची आबरू वेसीव टांगली जाते की पंढरपूर शहरामध्ये शहराचं सोडा, नगरपालिकेतच मुतारी नाही तर मग कशा अर्थानं पंढरपूरमध्ये स्वच्छता नांदायची, हा या निमित्तानंचा प्रश्न आहे. आणि मग हे सगळे मुद्दे सोडून जर उद्या तुमच्या वैयक्तिक आरोप प्रत्यारोपावर तुम्ही निवडणूक नेणार असेल तर कदाचित निवडणुका जिंकाल, पण पंढरपूरच्या वाट्याला मात्र पुन्हा दुःखच येणार आहे. पंढरपूरच्या वाट्याला मात्र पुन्हा अडचणी येणार आहेत. पंढरपूरच्या वाट्याला मात्र पुन्हाच ही घाण परिस्थिती येणार आहे. पुन्हा पंढरपूर यामध्ये जर खितपत पडणार असेल तर मग या निवडणुकांचा उपयोग काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. या पंढरपूरमध्ये ज्या पद्धतीनं नगरपालिकेच्या कामकाजासाठी मला अनेक लोक सांगतात की साधा बांधकाम परवाना असेल, कुठलाही परवाना असेल, त्यासाठी आज हजारो रुपयांचा भ्रष्टाचार द्यावा लागतो, पैसे द्यावे लागतात त्या लोकांना. हे सुटलं पाहिजे. इथं या सगळ्या गोष्टी इथं सॉल्व्ह झाल्या पाहिजे, याच्यावर निवडणूक झाली पाहिजे. त्यामुळे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, याला आपल्या गल्लीत आल्यानंतर जनतेनं जाब विचारला पाहिजे की हे बाबांनो थांबा, तुमचे वैयक्तिक आरोपाच्या कुस्त्या तुम्ही वेगळ्या निवडणुकांमध्ये खेळा किंवा वेगळ्या ठिकाणी खेळा. इथं माझ्या प्रश्नासाठी काय, पंढरपूर कधी धूळमुक्त होणार, पंढरपूर कधी दहशतमुक्त होणार, पंढरपूर कधी भयमुक्त होणार, पंढरपूर कधी खड्डेमुक्त होणार, पंढरपूरच्या लोकांना मैला मिश्रित पाणी पाजलं जाते त्यामधनं कधी मुक्ती आम्हाला मिळणार, पंढरपूरचं ट्रॅफिक कधी संपणार, पंढरपूरच्या नगरपालिकेच्या शाळा कधी होणार, पंढरपूरमध्ये चांगली उद्यानं कधी होणार, पंढरपूरचा स्विमिंग टँक कधी चालू होणार, पंढरपूरमधले पुतळे कधी स्वच्छ राहणार, पंढरपूरमधला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा जो अनेक वर्षाचा आणून ठेवला तो कधी बसवला जाणार. या सगळ्यांपासून ते आमची गटारे कधी झाकली जाणार, आम्हाला पाणी आळ्या असणाऱ्या पाणी आम्हाला येते, घाण पाणी आम्हाला येते, त्यापासून आम्हाला मुक्ती कधी मिळायला जाणार, पूर काळामध्ये आमच्या घरादारामध्ये पाणी येते त्याची व्यवस्था काय करणार, इथं मागच्या 10-10, 15-15 वर्षापासूनच्या पार्किंगच्या समस्या वाढत चालल्या तर त्याच्याबद्दल काय करणार. लोकांची पंढरपुरामध्ये घरं हौसने घेतात लोक. पंढरपूर शहरामध्ये घर असणं म्हणजे स्वाभिमानाची बाब असताना घर उघडले की हात धुरळा, याचं काय करणार. याचा प्रश्न जर लोकांनी विचारला तर हे राजकारणी वटणीवर येणार आहे. त्यामुळं सामान्य माणसाच्या हातामध्ये जो एक मताचा अधिकार आहे, त्या मताच्या अधिकाराची ताकद जर इथल्या लोकांना तुम्ही दाखवली नाही, ती ताकद जर राज्यकर्त्यांना दाखवली नाही तर तुमचे प्रश्न तसेच राहणार आहेत. सत्ताधाऱ्यांची घरं भरणार आहेत, सत्ताधारी मोठे होणार आहेत. या शहरामध्ये असे कितीतरी प्रकल्प आहेत ज्यांच्याबद्दलची बजेट पुन्हा पुन्हा वाढवून त्यातनं पैसे लाटले गेल्याचे आरोप सर्वसामान्य लोक करतायत. हे सगळं होत असताना कधीतरी हे धाडस सामान्य माणसाने केलं पाहिजे की तुझं सोड, तुझं सगळं चांगलं चाललंय बाबा, माझ्यासाठी तू काय करणार हे सांग. आणि जोपर्यंत ही निवडणूक या मुद्द्यांवर येत नाही तोपर्यंत या शहरामध्ये बदल होणार नाही. आणि सुदैवानं
यावेळेला जो सुशिक्षित समाज आहे, की जो इथं नोकरी व्यवसाय करणारा समाज आहे, इथले यावेळेचे जे व्यापारी वर्ग आहे, गाळाधारक आहेत, मंदिर परिसरातली लोक आहेत, या लोकांच्या मनामध्ये निदान काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचा विचार त्या ठिकाणी सुरू झालाय, ज्यातून खऱ्या अर्थानं पंढरपूर विकासाच्या दिशेला जाईल असं वाटतंय. परंतु ती माणसं मतातनं कशा पद्धतीनं व्यक्त होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, तुमचं मत हे राजकारणाच्या राजकीय कुस्त्यांसाठी जाणार आहे का तुमचं मत तुमच्या विकासासाठी जाणार आहे, हे ठरवण्याचा अधिकार, तो हक्क आपल्याला 2 तारखेला असणार आहे. ती जनता कशी बजावते तो हक्क, यावर निवडणुकीचा निकाल असेलच, परंतु त्यानंतर पंढरपूर कसं असेल हे ठरवता येणार आहे. धन्यवाद.